Hello all dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So आज आपण 7th सेमीचं 1.4 जर्नी टू द वेस्ट हा जो चॅप्टर आहे त्याचे क्वेश्चन आन्सर बघणार आहोत इंग्लिश वर्कशॉप. सो फर्स्ट क्वेश्चन बघा, लिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी विच ऑफ देम आर रिअल अँड विच आर इमॅजिनरी. आपल्याला रिअल आणि इमॅजिनरी कॅरेक्टर कुठले आहेत ते चॅप्टरमधले सांगायचे आहेत. सो रिअल कॅरेक्टर्स आहे युआन चांग आणि फिक्शनल इमॅजिनरी कॅरेक्टर्स आहे सन वुकॉंग, ज्याला आपण मंकी किंग सुद्धा म्हटलेलं आहे, झू बाजी पिक्सी, शा वुजिंग सँडी, आणि जी देवी होती द गॉडेस डेटी गानियान देवी. तर हे जे होते हे कॅरेक्टर होते फिक्शनल कॅरेक्टर, जी इमॅजिनरी कॅरेक्टर्स होते ते रिअल कॅरेक्टर नव्हते. तर हा होता फर्स्ट क्वेश्चन, तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं होतं. सेकंड क्वेश्चन आपण बघूया मुलांनो. क्वेश्चन नंबर 2, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग. सो इथे बघा काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, ते तुम्हाला सांगायचे आहेत चूक आहेत की बरोबर आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे, द नॉवेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट यॉन चॉंग्स ॲक्च्युअल ट्रॅव्हल्स. सो ही जर्नी होती, जर्नी टू द वेस्ट ही जी नॉवेल आहे ही यॉन चॉंग्सच्या ट्रॅव्हल्सवरती बेस्ड होती का नाही. तर लोक काय करत होते, जेव्हा त्यांनी बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स जेव्हा ते चायनाला घेऊन गेले तर लोकांना विश्वास बसला नाही की कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतात. त्यांच्याकडे काहीतरी मॅजिकल पॉवर्स होते किंवा काहीतरी मॅजिकल पॉवर त्यांना प्रोटेक्ट करत होती, आणि या सगळ्या दंतकथावरती ही जी नॉवेल आहे ही बनलेली आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, यॉन चॉंग्स ट्रॅव्हल्ड फ्रॉम चायना टू इंडिया. सो हे सिम्पल आन्सर आहे, सगळ्यांना माहिती आहे त्यांनी कुठून ट्रॅव्हल केलं होतं, चायना टू इंडिया. सो आन्सर राईट आहे. द जर्नी वॉज सेफ अँड इझी. जर्नी कशी होती त्याची, सेफ आणि इझी होती का नाही, खूप जास्त प्रॉब्लेम्स डिफिकल्टीजचं त्याला फेस करावा लागला होता. सो हा आन्सर काय आहे, रॉंग आहे. हा क्वेश्चन काय आहे, रॉंग आहे. डी, द 3 डिसायपल्स ऑफ यॉन चॉंग्स वर सेंट्स. ते जे त्याचे 3 शिष्य होते यॉन चॉंग्सचे, मंकी किंग असेल, पिक्सी असेल, तर ते तिघं पण संत होते का, साधू होते का, तर नाही. तर त्यांना स्वर्गातून हाकलून दिल्यात आलं होतं, कारण ते खूप तिथे जास्त काय करत होते, लोकांना त्रास देत होते. सो ते संत नव्हते. तर याचा आन्सर असणार आहे रॉंग. द डिसायपल्स हॅड सुपरनॅचरल पॉवर्स. ऑब्व्हियसली त्यांच्याकडे काय होते, सुपरनॅचरल पॉवर्स होते. तर हा आन्सर आहे राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3, राईट एनी 5 फीचर्स ऑफ सन वुकॉंग्स कॅरेक्टर दॅट यू लाईक बेस्ट. तुम्हाला काय करायचे, 5 फीचर्स लिहायचे मंकी किंगच्या कॅरेक्टर्सचे. फर्स्ट तुम्हाला ऑलरेडी टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे मुलांनो, कॅन वॉक थ्रू फायर, हा जो आहे हा दिलेला आहे. सेकंड आहे कॅन फ्लाय ऑन अ क्लाउड सोमरसॉल्ट. थर्ड आहे कॅन ट्रान्सफॉर्म इन टू 72 डिफरंट शेप्स. फोर्थ आहे हॅज अ मॅजिकल गोल्ड बँडेड स्टाफ दॅट कॅन श्रिंक टू अ निडल. नंतर आहे बघा, व्हेरी ब्रेव्ह अँड हायली प्रोटेक्टिव्ह ऑफ हिज मास्टर. नेक्स्ट आहे हॅज एक्स-रे विजन टू सी थ्रू डिमॉनिक डिस्गसेस. सो हे होते 5 फीचर्स. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन. Question number 4, read as big as pillars, as tiny as a needle. Now write more such phrases using your imagination. तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन यूज करून अशा पद्धतीने फ्रेजेस तयार करायचे. बघा, फर्स्ट आहे ॲज बिग ॲज अ माउंटेन ऑर हाऊस, ॲज टायनी ॲज अ ग्रेन ऑफ सँड किंवा ॲन्ट, ॲज हार्ड ॲज रॉक or diamond, as soft as feather or cotton or cloud, as sweet as honey or sugar, as sharp as a razor or knife. Question number 6, guess the meaning of unfamiliar, unbelievable. अनफॅमिलियर आणि अनबिलिव्हेबलचं तुम्हाला काय सांगायचं, मिनिंग सांगायचं आहे. सो अनफॅमिलियरचं मिनिंग काय होतं, नॉट नोन, स्ट्रेंज ऑर अनरेकग्नाइज्ड. अनबिलिव्हेबलचं काय मिनिंग होणार, इनक्रेडिबल, हार्ड टू बिलीव्ह ऑर एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आता नेक्स्ट आहे बघा, नाव राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग बाय रिमूव्हिंग अन. तुम्हाला तुम्हाला हे जे शब्द दिलेले आहेत त्याच्यामधून अन हे जे आहे हे रिमूव्ह करून त्याचा अपोजिट वर्ड बनवायचं. जसं अनसेफचं अपोजिट काय होणार, सेफ. अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट. अनइंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग. आपल्याला जे आहे, अन जे आहे ते रिमूव्ह करायचे आणि त्याचं आपल्याला अपोजिट वर्ड बनवायचं आहे.
त्याचप्रमाणे अननोन आणि त्याचं जर अपोजिट आपण करायला गेलो तर नोन. अनकाइंड आणि त्याचं अपोजिट वर्ड होणार काइंड. अनइंटेलिजंट अपोजिट वर्ड इंटेलिजंट. सोपं आहे, फक्त आपण जे UN जे आपण म्हणतो ज्याला प्रिफिक्स म्हणतो ते प्रिफिक्स आहे UN. हे प्रिफिक्स जर आपण रिमूव्ह केलं तर आपल्याला इथे पुढे आपल्याला काय भेटणार आहे, तर आपल्याला इथे अपोजिट वर्ड्स मिळणार आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.